दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर बसलेल्या सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर तुटलं. म्हणजे त्यांनी सोडलं नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतरमधून घेतले मैदानातून आणि रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद का मिळाला नाही, त्यांची नेमकी काय मागणी होती, जवळपास 20 दिवस उपोषण करून त्याने काय साध्य केलं, याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. नीटच्या पेपरफुटीचं निमित्त करून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणाऱ्यांची संख्या या लोकांची होती. मध्येच अमेरिकेतून आलेला दीपक बिचके नावाचे जे ग्रस्त आहेत, काक्रोच जनता पार्टी, त्यांनी या संदर्भामध्ये जंतर मंतर ठिकाणी एक आंदोलन केलं. आता या आंदोलनामध्ये फार काही मोठा प्रतिसाद मिळाला नाही. हे ठराविकच लोक आहेत, यांचे गट आहेत आणि हे आलटून पालटून वेगळे वेगळे विषय शोधत असतात. मागच्या काळामध्ये सोनम वांगचुक यांच्याकडं काही कागदपत्र की ज्याच्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तो पुन्हा परत घेतला म्हणजे तो खटला अजून कोर्टात चालू आहे. फक्त त्यातला हा एक कलम देशद्रोहाचं परत घेतलं आहे. तर यांनी नीटच्या पेपरफुटीच्या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणून उपोषण चालू केलं, तेही अमरण. त्या उपोषणाला फारसा प्रतिसाद देशभरात दिला गेला नाही. ज्यांच्यासाठी उपोषण करतोय असं दाखवलं ते नीटचे विद्यार्थी, त्या नीटच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला नाही. आणि मग का प्रतिसाद मिळाला नाही? 20 दिवस उपोषण करून सुद्धा त्यांना लोकांचा फार प्रतिसाद मिळाला नाही. आणि शेवटी कुणीतरी याचिका केली दिल्ली हायकोर्टात आणि सांगितलं की जर आता 2 दिवस त्यांचं उपोषण सुटलं नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे. सरकारलाही त्याची नोंद घ्यावी लागली आणि सरकारच्या पोलिसांनी, दिल्ली पोलिसांनी त्यांना उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं. उचललं नसतं तरी आरोप झाले असते, उचलल्यावरही आरोप केले गेले. तर ज्या विद्यार्थ्यासाठी आपण उपोषण करतोय त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा फार काही म्हणणं नव्हतं या संदर्भात. त्यांची पुनर्परीक्षा झाली, त्यांचे निकाल लागले आणि त्यांचा विषय संपला होता. या आंदोलनाचा हेतू विद्यार्थ्यांचा प्रश्न की राजकारण, काही ठराविक गटांना सतत आंदोलन करावं आणि त्या आंदोलनाच्या निमित्तानं देशात अराजक म्हणजे निर्माण करावं, सरकारवर सतत दबाव आणायचा. आता ह्या कालच्या आंदोलनामध्ये उपोषण करायचं, संसदेच्या अधिवेशनाच्या काळात वातावरण तापवायचं, संसदेवर मोर्चा काढू असं म्हणलं आणि आंदोलनाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्याचा प्रश्न राहिला नाही आणि तो राजकीय प्रश्न राहिला. आता नीटच्या प्रश्नाचा तर विषय संपला, परीक्षा पुन्हा घेण्यात आली, निकाल लागले, आता प्रवेश प्रक्रिया चालू झाली. ज्यांनी पेपरफुटीचे प्रकरणामध्ये ज्यांचे काही आरोपी म्हणून नावं आले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे या प्रश्नापेक्षा जास्त त्यांना धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा पाहिजे होता. आता मुद्दा असा आहे की नीट सारख्या परीक्षा देशामध्ये शेकड्यांनी होतात. MPSC आहे, UPSC आहे, त्या राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत, CET असतात वेगळ्या वेगळ्या. अशा प्रकारे शासन हे धोरण ठरवतं. त्या धोरणानुसार या परीक्षा घेणं, प्रवेश प्रक्रिया राबवणं. त्यात प्रशासकीय जर चुका झाल्या तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हे कुठून आलं यांच्या डोक्यामध्ये? तर या प्रशासकीय चुकीसाठी मंत्र्याला जबाबदार धरण्यापेक्षा पेपरफुटीसाठी जे दोषी आहेत त्यांना सजा द्यावं, ते न्यायालय देणार आहे.
ते शासन देत नाही, तर ही मागणी सोडून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी म्हणजे राजकीय मागणी आहे. म्हणजे कुठंतरी गुन्हा घडला की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कुठं रेल्वेचा अपघात झाला की रेल्वेच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं होत नसतं. तो राजकीय मुद्दा बनतो. शासन आणि प्रशासन यातला फरक अजूनही या लोकांना समजला नाही, याचं वाईट वाटतं. शासन फक्त धोरण ठरवतं, अंमलबजावणी प्रशासन करतं. अंमलबजावणीत जर त्रुटी असतील तर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आता या आंदोलनाला विरोधी पक्षाने फारसा प्रतिसाद दिला नाही. तुम्हाला सांगतो, राहुल गांधी शेवटपर्यंत आले नाहीत. शेवटच्या दिवशी त्यांचा एक माणूस, काँग्रेसचा प्रवक्ता वगैरे म्हणणारे कोणीतरी येऊन भेटून गेले. पण आत्ता कुठे आहेत देशातले सगळे विरोधी पक्षवाले मोठे? महाराष्ट्रातले शरद पवार साहेब आहेत, त्यांचा पक्ष आहे, कधी कुणी गेलं नाही. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी लढाऊ नेते आहेत, विरोधी पक्षात का असं नाही, त्यांच्यापैकी कुणी गेलं नाही. काँग्रेसवाले कुणी गेले नाही, जो देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष म्हणून. तर या लोकांना पण विरोधकांच्या मध्ये सुद्धा सगळे विरोधक संपले पाहिजेत आणि फक्त काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे, हे काँग्रेसचं धोरण असल्यामुळं या आंदोलनाला विरोधी पक्षाचा अतिशय मर्यादित पाठिंबा, म्हणजे नावापुरता आम्ही आहेत म्हणल्यासारखं. कारण दिल्लीमध्ये तिथल्या तिथं उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव जाऊ शकले असते, ममता बॅनर्जी जाऊ शकले असते, पंजाबमधून लोक आले असते, पण कुणी आलं नाही. प्रमुख विरोधी पक्षाचे कुठलेही वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळं हे सोनम वांगचुक एकाकी पडले आणि हे आंदोलन सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलंच नाही. अभिजित दिपके यांना पोलिसांनी त्या मैदानावर जाऊ दिलं नाही म्हणून त्यांनी काही आरोप केले. आरोप काय केले? दिल्ली पोलिसाचे गुंड, म्हणजे पोलिसांना त्यांनी गुंड म्हणलं. दुसरा म्हणलं RSSचे गुंड. त्यानंतर म्हणले मला मारहाण केली. तर असा एखादा व्हिडिओ पाठवायचा ना त्यांनी. व्हिडिओमध्ये ते बोलतात प्रेसला, त्यांना मारहाण करताना. जसं सोनम वांगचुक यांना जेव्हा उचललं दवाखान्यात न्यायचं म्हणून, तेव्हा ते व्हिडिओ प्रसारित झाले. तर अभिजित दिपके म्हणतात की सोनम वांगचुक यांना शिवीगाळ केली. तर अशा खोट्या बोलून आपण फार काही साध्य करू शकत नाही. पहिल्याच आंदोलनात जेव्हा त्यांच्या मागण्या बघितल्या आणि घोषणा तिथल्या ऐकल्या, तेव्हा तिथल्या शेकडो मुलांना लक्षात आलं की हे आपलं काम नाही आहे, हे राजकारण आहे. जसं कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला, कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, तसं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा अधिकार शासनाचाच आहे. ती जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी आहे. सोनम वांगचुक यांची जर प्रकृती धोक्याची असली आणि त्यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना घेऊन रुग्णालयात दाखल करणं, यासाठी शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधरेल, कदाचित पुन्हा उपोषणाला बसतील. तो त्यांचा अधिकार आहे. उपोषणाला किती वेळ बसायचं, कितीदा बसायचं. बरेच लोक असे सारखं उपोषणाला बसतात. पण जनतेला मोठ्या प्रमाणावर एकत्र आणण्याची यांची जी कल्पना होती ती फेल गेली, फसली. बांगलादेशाचं उदाहरण घ्यायचं, श्रीलंकेचं उदाहरण घ्यायचं, नेपाळचं उदाहरण घ्यायचं, भारतामध्ये लोकांची गर्दी करून काहीतरी सत्तापालट होतो का, ही जी कल्पना या लोकांची आहे ती मुळात चूक आहे. आणि यांचे स्पॉन्सरर कोण आहेत, यांना कोण मदत करत आहे, याची खरं म्हणजे चौकशी झाली पाहिजे. या लोकांचे हे सगळे येणं जाणं, विमानाचा प्रवासाचा खर्च, शेकडो हजारो लोकांचं तिथं राहण्याची व्यवस्था, याची चौकशी केंद्र सरकारने केली पाहिजे, त्या राज्य सरकारने केली पाहिजे. जनतेला मोठ्या प्रमाणात एकत्र आणायचं असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. नीटच्या प्रश्नावर ताबडतोब शासनाने पेपरफुटीचे लोक पकडले, नीटची परीक्षा घेतली, त्याचा निकाल लावला आणि कुठल्याही म्हणजे मुलांचं नुकसान नाही होऊ दिलं. आता या देशामध्ये जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नावर विरोधी पक्षाला बोलायचं नाही. या देशातल्या सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर जनसंख्या नियंत्रणाचा आहे, लोकसंख्या नियंत्रण. यावर विरोधी पक्षांना बोलायचं नाही आहे. ते मागणी सुद्धा करत नाहीत विरोधी पक्ष की लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा.
यांना त्या प्रश्नावर यासाठी बोलायचं नाही की काही लोक ठराविक नाराज होतील आणि आपल्याला मतं मिळणारी जे आहे ते मिळणार नाही. या देशातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे परदेशी घुसखोर लोकांना बाहेर काढण्याचा. तर परदेशी घुसखोरांना बाहेर काढताना हे लोक घुसखोरांच्या बाजूने आंदोलन करतात. SIR ला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं तेच आहे, लोकांची नावच कमी करू नका. डबल असली तर राहू द्या, तिबल असली तर राहू द्या, मृत व्यक्तींची नावं राहू द्या, स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावं राहू द्या, बाहेरच्या देशातल्या लोकांची आलेली असली तरी राहू द्या. तर शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर न्याय मिळायला पाहिजे याबद्दल बिलकुल दुमत नाही. दोषींना शिक्षा झाली पाहिजे याबद्दलही बिलकुल दुमत नाही. पण प्रत्येक पक्षाचं राजकारण जर केलं तर काय होतं, मूळ प्रश्न कसा बाजूला पडतो आणि जनतेचा विश्वास कमी होतो. लोकांना लक्षात येतं हे राजकारण आहे. तुम्ही एखाद्याला काही काळापुरतं हिरो करू शकता, पण तो सदा सर्व काळ हिरो राहू शकत नाही. आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा जरी अधिकार असला तर त्या आंदोलनाचं यश, त्या आंदोलनाचे जे विषय आहेत त्याच्या मागच्या प्रामाणिकपणावर, त्या विषयाच्या प्रामाणिकपणावर आणि जनतेच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्यावर त्या आंदोलनाचं यश ठरतं. फक्त राजकीय घोषणा, मीडियाच्या पुढे येणं यातून जनआंदोलन उभं राहत नाही. हे सोनम वांगचुक यांच्या या उपोषणातून सिद्ध झाले. केंद्र सरकारचे खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. केंद्र सरकार मुळीच वाकलं नाही. म्हणजे असं कोणी उपोषणाला बसून केंद्र सरकारवर दबाव आणू शकत असेल तर केंद्र सरकारने बिलकुल नोंद घेतली नाही या आंदोलनाची. कारण केंद्र सरकारला माहीत होतं की हे आंदोलन हे संपूर्ण राजकीय आहे. आज घडीला हे आंदोलन संपलेलं आहे. सोनम वांगचुक यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा आम्हीही देतो. पण कुणाच्या हातचं बाहुलं बनायचं काही कारण नाही. काही ठराविक लोकांच्या, या देशामध्ये काही ठराविक लोकांना सातत्यानं रस्त्यावर येण्याची, कुठेही कुंभमेळ्याच्या विरोधात बोलायचं. आता राम मंदिराच्या संदर्भामधल्या त्या विषयावर मी दुसरा व्हिडिओ केलेला आहे म्हणून या ठिकाणी बोलणार नाही. पण असे विषय काढायचे आणि काहीतरी बोलत राहायचं, वायफाट बोलणं म्हणतात त्याला. तर सोनम वांगचुक यांचं हे उपोषण आता केंद्र सरकारनं त्यांना रुग्णालयात दाखल करून तोडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांना आता औषधोपचार चालू करतील, सलाईन दिलं जाईल आणि जे काही गरजेचं आरोग्य उपचार आहेत ते होतील. आणि नंतर पुन्हा ते अतिशय दीर्घायुषी होतील, तब्येत त्यांची चांगली राहील. पण राजकीय प्रश्नावर सगळेच विरोधी पक्ष प्राईम मिनिस्टरनी राजीनामा द्यावा, अमक्यांनी राजीनामा द्यावा म्हणून उपोषण केले तर ते साध्य होत नाही. हे या गोष्टीतून सिद्ध झालेलं आहे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.